हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आहे ना 11 वाजले आणि आत्ताशीच मी ब्लॉग शूट करते. तर आहे ना 2-3 दिवस झाले ब्लॉगच नाही आला आहे आपला. कारण आहे ना माझी तब्येतच बरी नाही आहे. 2-3 दिवस झाले तर सर्दी तापन त्याच्यामुळे ना ब्लॉगच शूट करायची इच्छाच नाही झाली. आणि पार्लरमध्ये पण आहे ना एवढा पसारा झाला आहे. 2-3 दिवसापासून मम्मीचं पण लक्ष नाही, माझं पण नाही पार्लरमध्ये. कारण मम्मी पण माझ्याजवळच होती सारखी. ब्लाऊज आणि ते पण शिवून नाही झाले. तर आज आहे मला थोडंसं बरं वाटतं आहे. तर आहे ना मी आरामच करणार आहे तरी पण. तर मम्मीचं ना आता पार्लर आवरून घेईल. आणि क्लासला पण आहे ना सुट्टीच दिलेली. कारण आहे ना इच्छाच नाही माझी स्टुडंटला पण शिकवायची. डायरेक्ट झोपूनच आरामच चालू आहे माझा. मम्मी आवरते आता पसारा. 2-3 दिवसापासून इथं माझी गादी होती त्याच्यामुळे मम्मीला काहीच आवरता नाही आलं. आज मम्मी लगेच काम आवरायला लागली. नुसती माझ्याजवळ बस, माझ्याजवळ बस, तेवढं चालू 2-3 दिवस काम नको करू. लय ब्लाऊज आणि ते शिवायचे. आजपासून करते शिवाय. माझं सामान आणि ते सुद्धा इथंच पडलेलं आहे मशीन वाजून सगळं. त्या साडीतल्या ब्लाऊज पीस काढला का? मस्त आहे ना. तिच्यातलाच ब्लाऊज शिवावं लागेल. तिथं धागा ओढला गेलाय कुठेतरी. गोळा झाली ती. या साडीमधला तोच ब्लाऊज पीस चांगला दिसन. प्लेन काटन ते त्याच्यामुळे प्लेन नाही छान वाटणार. मशीनवर तर इतका पसारा झालेला. दादाचं आवडलं का? दादा चाललाय आता कोपरगावला माझी फाईल आणायला. दादा पॅन्ट मागून फाटेल आहे. फाटेल पॅन्ट घालून चालला होता दादा. तो माय चिडला असता मम्मी. दादाची मजा आली असते. त्याच्यात माय बांगड्या याच्यात पण आहे. त्या बांगड्या काढून तिकडे ठेवावं लागेल मम्मी. त्या बांगड्या त्याच्यातल्या काढून त्याच्यात ठेव ना. तुझ्या पण मा सामान थोडंसंच होतं. मग काय जायचंय ना आता परत आपण मस्त मोठं पाऊस घेतो. आम्हाला नाशिकला जायचंय परशुभाऊंच्या इथं. आज तर मला झोप आहे काहीच नाही. 2-3 दिवसापासून झोपेल कंटाळा आला होता. आता झोपेशीच वाटाना आणि झोप तर काही येत नाही. पाठीमाग बॉक्स आहे त्या पाऊचमध्येच राहू दे. फक्त बांगड्या काढून घे. त्याच्यात निळ्या बांगड्या आहे माझ्या. लय सामान एकत्र झालंय आता. सेपरेट करते. जाऊ दे नंतर आवरू. मोठा पाऊच घेते ते. एवढं पाऊच मध्ये नाही. तुरडी कुठं आहे? एक माझ्या पायात एक याच्यात आहे. दाखव आता. नाही फाटेल. आणि जर्किंग घालून घे. दादा जर्किंग घालते. दुसरं वेळ नाही होणार. गाडीवरल्या गार लागेल. जर्किंग घाल. मी घालेल ते देऊ का? तुझं घालेली मी. तुझं घाल मस्त. काही नाही गरम होत. गाडी गारवा लागत. रुमाल घे. मम्मी ना तिकडे ड्रॅगन फ्रूट कापून देते मला. पहिले ना अजिबात आवडत नव्हतं. आता लय आवडायला लागलं. रोज एक खाते. लय भारी लागत. पहिले नुसतं असं वाटायचं नुसतं कसं तरी पानसट लागत. पण आता गोड लागत. त्याच्यात 3 जण राहतो आपण. दादू गेला ग. त्याला पण आवडत नव्हतं. त्याला आवडायला लागलं आता. लय भारी त्याची डिझाईन कलर. डिझाईन काय होती खूप छान. अगं अशी काय काढू राहिली. लय भारी. ते चटईवर टाकते खाली.
ते खाली टाकलं. हा टाक, काय नाही तर पेपर असं ना. कॉट खाली, त्या गादी खाली असं आहे पाहिजे. आतमध्ये लय भारी निघा ना आता, गुलाबी गुलाबी. त्याचे फुलं सेम ब्रह्मकमळाच्या फुलासारखे राहते. डायरेक्ट आडवं कापणं मधून काढून टाकते त्याचं. ते मधलंच गोड लागत. मस्त बारीक बारीक फोडी कर. मला पहिले म्हणजे बिलकुल आवडत नव्हतं, पण आता लय आवडत. त्याचा कलर किती छान आहे ना. ह्याच्यामध्ये पिवळा पण कलर आहे एक, आणि वरून पिवळा आणि आतमधून ना व्हाईट. हे असं पिवळं, पण हे जास्त गोड राहतं. दिसतानीच किती भारी दिसतं ते. आणि ते किती छान दिसतं दीदी. सकाळपासून मम्मीने साड्या काढून ठेवले. आता बसली 5 वाजता बसली पिको करायला. का बरं? का बरं? तू झोपेल होती ना, मग वाजलं असतं ना, म्हणून गपचूप बसवलं होती. आज बी काहीच काम नाही झालं. मग तेवढे ब्लाऊजांना उका हात शिलाया सगळं काम झालं ब्लाऊजांचं. माझी नाही एकदम मस्त झोप झाली. आता चहा पण केली. आता भारी वाटते झोप झाली ना, तर एकदम भारी वाटते. सकाळी झोपच येत नव्हती ना. आता तू उठली ना, दादू झोपला. तो आला कोपरगावला. पहिल्यांदा एकटा गेलता का? कस्टमरच्या साड्या नाही आहे ना आता पिकोला. कस्टमरच्या साड्या नाही आहे आता पिकोला, फक्त ब्लाऊजच आहे. नाही ब्लाऊज. हां, साड्याने ब्लाऊज. तुला फॉल नाही लावायचं. आज तर आणावं लागेल याच्यासाठी. काय त्या दिवशी आणलं कागद नाही 1-2 मिनिटात. मम्मी लगेच बसली ब्लाऊज कटिंगला. मम्मीचा ब्लाऊज आहे, लगेच मम्मी बसली. हां, किती कपन आहे असे शिवाय. माझा एक ब्लाऊज शिवायचा आहे बरं का. तो एक ब्लाऊज पीस आहे असा निळ्या कलरचा पैठणीचा. तुला आठवतं का? मी त्याचे वर्क केलं होतं, तो परत मी काढून टाकलं ते वर्क. नाही ना, चांगला येतोय ना, ते गाळ्यामध्ये जाईन कटून ते वर्क. तो शिवायचा आहे मला शूटसाठी. ब्लाऊज शिवायचा आहे. तू कटिंग करून दे वाटलंस तर, मी शिवीन तू नंतर मी बरी झाल्यावर. आज तर सापडलं नसतं तर कटिंग राहिली. अजून आपल्याला शिवायचे आहे ना का नऊवारी. एकच शिवली आपण त्या दिवशी. सप्टेंबर मध्ये परत लागते ना वृक्ष दिंडी. एवढ्या अस्तर मध्ये होऊन जाईल. उरण याच्यातून आज दादू कात्री नाही दिला. 1 टक्स शिवणार आहे का प्रिन्स कट. मला पण ब्लाऊज कटिंग करून मम्मीचा. तर डिझाईनरच तेवढे, त्याला डिझाईन असते. त्याला नाही डिझाईन नाही काही. कात्री चाला ना, आज धार द्यायला दिली असते. आपण जाऊन आले लक्षात येतं ना. हा, दरवेळेस येते आपलं. मम्मीने तर आता करते स्वयंपाक. तर आज आमची काही चिकन बिर्याणी. आज शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळं. आणि इकडे नूडल्स खायचं काम चालू. कढई घे खाली. मस्त बिर्याणी कर मम्मी बरं का. तो मसाला टाक बरं का ग, बिर्याणी मसाला.
तो पिवळ्या पुडीतला. काढून ठेवला आधी लक्षात राहत नाही ना. तोच आहे ना. तो ते ना विसरून जाते, लक्षात नाही राहत म्हणून काढून ठेवला मी तो खाली. ओतून घेतला वाटीमध्ये. शाही बिर्याणी. दम बिर्याणी. शाही बिर्याणी आहे. आणि तो चिकनचा आणलेला होता मी, तो घेतला का नाही? हा तो पण टाकायचा याच्यात. तो हे सोडून ठेवले पुढे सगळ्या मसाल्यात. तो जो आहे ना त्याच्यामध्ये सगळा खडा मसाला आहे. मला तो खडा मसाला हा नाही आहे तो मसाला. हे टाकलं मी. घे तू. हा. तो नाही म्हणते मी. बिर्याणी चिकन बिर्याणी. तो चिकन नाही. मग कोण? शाही बिर्याणी मसाला आहे, पिवळी पुडी. हा नाही तोच बिर्याणीचा आहे. त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले. डिस्टर्ब नको मला. तोच मेन मसाला होता आणि तोच नाश्ता टाकला मम्मीने. आता काय मी नसते आले तर. गॅस कमी कर. नको का करतो दे चांगलं. हळद एकदम थोडीशी टाक. हम्म.